तर TV9च्या कॉन्क्लेव्ह नंतर राजकीय वार पलटवार झालेले आहेत. त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पहा. शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही. TV9 मराठीच्या महासंकल्पमध्ये फडणवीसांचं विधान. सर्वेतून काँग्रेसनं ठाकरेंना जागा दाखवली. फडणवीसांची टीका. सीएम पदासाठी भाजपा वरिष्ठांच्या मनातही फडणवीसांचं नाव नाही. आदित्य ठाकरेंची फडणवीसांवर टीका. सत्ता दिली तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ असं पवारांकडून आश्वासन घ्या. TV9 महाराष्ट्राच्या महासंकल्पमधून फडणवीसांचं जरांगेंना आव्हान. सरकारनं जरांगेंना दिलेली आश्वासनं आम्हाला माहीतच नाही. सरकार कोणाच्या बाजूने हेच महाराष्ट्राला माहीत नाही. सरकार जो निर्णय घेईल त्याला आमचा पाठिंबा. जयंत पाटलांकडून स्पष्ट. लाडक्या बहिणीवरून ओढाताण सुरू. तिन्ही पक्ष बहिणीला ओढतायत. मात्र सरकार कधी जात आहे आणि आमचा लाडका भाऊ कधी सत्तेवर येतोय असं महिलांना वाटतंय. जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा. कोणत्याही सरकारमध्ये योजना आली तर त्याचं श्रेय मुख्यमंत्र्यांना असतं. तिन्ही पक्षांचा आपापल्या पद्धतीनं प्रचार सुरू. आमच्या श्रेयवादाची लढाई नाही. फडणवीसांकडून स्पष्ट. मालवण पुतळा प्रकरणातून लक्षात आलं सरकारकडून प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार सुरू. शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी जयदीप आपटेला फक्त 26 लाख मिळाले. बाकी पैसे कोणाच्या खिशात गेले हे समोर येणं गरजेचं. जयंत पाटलांची मागणी. मानवलमधील पुतळा कोसळल्याप्रकरणी विरोधकांनी राजकारण केलं. जोडे मारो आंदोलन मवियाला शोभत नाही. देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल. राज्यातील सरकारचा शेवट जवळ आलाय. बदलापूर घटनेत कायदा सुव्यवस्था राखण्यास सरकारचं अपयश तर मालवणची घटना सरकारमधील भ्रष्टाचाराचं उदाहरण. नाना पटोलेंची टीका.